कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि झटपट बनवायचं काही असेल किंवा तोंडी लावायला चमचमीत असं काही बनवायचं असेल किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला काही बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत अशी झणझणीत पापडची चटणी, जी तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता। पोळी बरोबर, त्यानंतर वरण भाताबरोबर किंवा खिचडीबरोबर पण खाऊ शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया। ते इथे घेतलेले आहे उडदाचे पापड। तर हे उडदाचे पापड मी घरी बनवलेले आहे आणि हे वर्षभर टिकणारे आहेत। उडदाचे पापड घरी कसे बनवायचे याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल। फक्त उडदाचे पापड आणि नोमस किचन टाईप करा, व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल। तर हे उडदाचे पापड मी घेतले आहेत, हे मी 3 पापड घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे गॅसवर मी भाजून घेणार आहे। किंवा तुम्ही तळलेल्या पापडाची चटणी पण बनवू शकतात, पण ही भाजलेल्या पापडाची चटणी खाण्यासाठी खरंच खूप टेस्टी लागते। म्हणून मी अशा प्रकारे आता हे पापड भाजून घेते। पापड भाजून झाले की मी अशा प्रकारे ते हाताने बारीक असे चुरून घेणार आहे। थोडेसे थंड करायचे आहे, मग चुरायचे आहे, म्हणजे पापडच व्यवस्थित चुरले जातात। ते गरम असेल ना तर ते व्यवस्थित चुरले जात नाही। आता इथे पापड मी व्यवस्थित बारीक असे चुरून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, त्याचबरोबर काही सुकी मसाले टाकणार आहे। तर लाल मिरची भरपूर टाकणार आहे। पापड चटणी आहे जिथे झणझणीत तशीच तिखट हवी आहे तरच ती टेस्टी लागते। थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची थोडी एक्स्ट्रा वापरलेली आहे। मीठ ऑलरेडी पापडामध्ये भरपूरसे मीठ असतं म्हणून अगदी थोडंसं इथे चवीपुरते मीठ मी ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, कांद्याने जी चटणी आहे ना खूप टेस्टी बनते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे। नंतर तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून सुद्धा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर इथे आपली झणझणीत अशी पापड चटणी रेडी झालेली आहे। वरण भाताबरोबर, खिचडी बरोबर किंवा पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता। रेसिपी अगदी साधी सोपी झटपट बनणारी आहे। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोमस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।